मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी निक्कीला खूप मोठी शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा अशी आहे की या पूर्ण सीझनभर निक्कीला कॅप्टन होता येणार नाहीये। काय आहे नक्की विषय यावर बोलणार आहोत। तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की रितेश सर आहेत ते निक्कीची शाळा घेताना आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, उद्या आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावर आपल्याला प्रोमोमध्ये सर्व सदस्य आहेत ते बसलेले दिसत आहेत आणि रितेश सर आहेत ते निक्कीला बोलताना दिसत आहेत की निक्की, कोणाचा बाप जरी आला तरी मी ऐकणार नाही, अशा प्रकारची दादागिरी इथे खपवून घेतली जाणार नाही। इथून पुढे तुम्ही संपूर्ण सीझनभर कॅप्टन होणार नाही। त्यानंतर मित्रांनो, निक्की आहे ती रिॲक्शन देताना दिसतेय आणि तिने डोक्याला हात लावून आपली मान आहे ती खाली केलेली आहे। तर रितेश सर बोलतात, रिॲक्शन चांगली आहे निक्की, अजून एकदा रिॲक्शन द्या, कारण अजून एक शिक्षा मी तुम्हाला देणार आहे। म्हणजेच मित्रांनो, घरामध्ये निक्की या आठवड्याभर आपल्याला दादागिरी करताना दिसलेली आहे, घरामध्ये सदस्यांबरोबर वाद घालताना दिसलेली आहे, ड्युटी आहे ती करणार नाही असं बोलताना दिसलेली आहे आणि तिने आर्याचा बाप सुद्धा काढलेला आहे। या सर्वावर रितेश सरांनी निक्कीची शाळा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, या आठवड्याभर निक्कीने ज्या चुका केलेल्या आहेत त्याची शिक्षा आहे ती रितेश सरांनी तिला दिलेली आहे। ती म्हणजे या संपूर्ण सीझनभर निक्कीला कॅप्टन होता येणार नाहीये। तर मित्रांनो, आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला मिळालेलं आहे की भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी निक्कीची चांगली शाळा घेतलेली आहे आणि तिला शिक्षा सुद्धा केलेली आहे। पण ते बोलताना असं दिसले की अजून एक शिक्षा द्यायची आहे, तुम्हाला अजून एकदा रिॲक्शन द्या। तर ती नक्की शिक्षा कोणती असेल हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। मित्रांनो, जसं जान्हवीला जेल झाली होती तशी निक्कीला पण जेल होईल का हे पाहणं सुद्धा तितकंच मजेशीर असणार आहे। तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल आणि निक्कीबद्दल, आणि रितेश सर आहेत ते निक्कीला अजून एक काय शिक्षा आहे ती देऊ शकतात याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।